श्री बाळूमामा प्रसन्न. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये मी तुम्हाला मांसाहार आणि बाळूमामांची सेवा यावर एक सुंदर कथा सांगणार आहे. जर का तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकली तर मांसाहार करूनही मामांची कृपा कशी होते आणि मांसाहार न करता मामांची कृपा कशी होते, हे जे काही तुमचे प्रश्न आहेत, सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला या कथेतून मिळणार आहेत. म्हणून कृपया करून मामांवर विश्वास ठेवून ही कथा तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायची आहे. चला तर मग भक्तांनो, सुंदर अशा कथेला सुरुवात करूया. भक्तांनो, एक खूप साधा मयाळू अंतकरणाचा मामांचा साधा भोळा भक्त होता. तो मामांवर खूप प्रेम करायचा, रोज त्यांचं नामस्मरण करायचा. पण त्यांच्या मनात एक गोष्ट सतत टोचत राहायची की तो सतत मांसाहार करायचा आणि त्यामुळे त्याला कदाचित वाटायचं की मामा त्याला स्वीकारणार नाहीत, त्याच्या सेवेचा कधीच स्वीकार करणार नाहीत, मामांची कृपा त्याच्यावर कधीच होणार नाही असं त्याला वाटायचं. आणि हीच गोष्ट त्याच्या मनाला सतत टोचत राहायची. अनेक लोक वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे. काही लोक म्हणायचे की सेवा करायची असेल तर सर्व काही नियम पाळावे लागतात, तर काही लोक म्हणायचे की श्रद्धा पण महत्त्वाची असते. त्या भक्ताच्या मनात सतत अपराधीपणा होता. तो जेव्हा मामांच्या फोटोसमोर बसायचा तेव्हा एकीकडे शांतता मिळायची, पण दुसरीकडे मनात प्रश्न उठायचा की मी योग्य आहे का? मी मांसाहार करूनही माझी सेवा मामांपर्यंत पोहोचते का, असं त्याला वाटायचं. एक दिवस तो मंदिरात गेला. लोक निघून गेल्यावर तो एकटाच मंदिरात शांतपणे बसला. आपोआप त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि म्हणाला, महाराज, मी जर चुकत असेल तर मला मार्ग दाखवा. त्या क्षणी त्याला मंदिरात एक वेगळी शांतता जाणवली. काही आवाज नव्हता, पण मनात जणू उत्तर म्हटलं ते मनातून असतं. त्या दिवसापासून त्याच्या आयुष्यात हळूहळू बदल सुरू झाला. तो स्वतःला दोष देण्याऐवजी स्वतःकडे समजून पाहू लागला. तो सेवा करत राहिला. मंदिर साफ करणे, गरिबांना मदत करणे आणि मामांचे नाम घेणे, मामांचे नामस्मरण करणे. पण मनातील प्रश्न अजून पण पूर्णपणे संपला नव्हता. तो अपूर्णच राहिला होता. एका रात्री त्याला विचित्र स्वप्न पडलं. तो एका मोठ्या रस्त्यावर चालला होता. आजूबाजूला अनेक लोक होते, काही धार्मिक, काही संगीत, तर काही साधे लोक होते. चुका करणारे, पण सगळ्यांच्या पुढे मामा चालत होते. मामा हे सर्वांना सारख्याच नजरेने पाहत होते. त्यांना धडधड्या मनाने विचारलं, मी तुमच्याजवळ राहू शकतो का? मामा हसले आणि म्हणाले, अरे मूर्खा, जवळ येण्यासाठी मन लागतं, शरीराची सवय नाही. अचानक त्याची झोप उडाली. सकाळी उठल्यावर त्याला आतून हलकं वाटलं. त्याला जाणवलं की कदाचित मामा शिक्षण देण्यासाठीच नाही तर समजून घेण्यासाठी असतात. त्या दिवसानंतर तो स्वतःवर जबरदस्ती करू लागला नाही, पण प्रत्येक कृती करताना तो जागृत राहू लागला, सतर्क राहू लागला. तो विचार करू लागला की मी मामांसाठी काय बदल करू शकतो. हळूहळू त्याच्यात शांतता वाढू लागली. घरातील भांडणं कमी झाली. त्याचं कामामध्ये लक्ष लागायला सुरुवात झाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागलं. त्याला कळून चुकलं की सेवा म्हणजे बाहेरून बदल दाखवणे नाही, तर आतून, अंतर्मनातून परिवर्तन सुरू होणे आहे. आणि त्याची खरी यात्रा आत्ता सुरू झाली. मामांच्या त्या स्वप्नानंतर भक्तांचे मन जरी शांत झाले होते तरी आयुष्यातील परीक्षा थांबल्या नव्हत्या. काही दिवसांनी अचानक त्याच्या कामात त्याचे मोठे नुकसान झाले. घरामध्ये पैशाची अडचण निर्माण झाली आणि ज्या लोकांना तो आपले समजायचा, आपलं मानायचा, तेही दूर जाऊ लागले. प्रत्येक दिवस ताणतणावाने भरलेला होता. तुम्हाला माहिती आहे, पैसा नसल्यावर जगात आपल्याला कोणीच किंमत देत नाही, याची देखील त्याला जाणीव झाली. अशा वेळी त्याच्या मनात पुन्हा तोच प्रश्न उभा राहिला, कदाचित मी मामांच्या मार्गाला योग्य नाही का? म्हणून हे संकट माझ्या आयुष्यात आले असेल का? यावेळी तो पळून गेला नाही. तो रोज रात्री मामांच्या फोटोसमोर बसून फक्त एकच गोष्ट म्हणायचा, मामा, मला शक्ती द्या. मामा त्याला जाणवून घेऊ लागले की
पूर्वी तो सेवा करत होता उत्तर मिळवण्यासाठी, पण आता तो सेवा करत होता स्वतःला सावरून ठेवण्यासाठी. एकदा तो निराश होऊन रस्त्यावर चालत होता, मनामध्ये काळजी, डोळ्यात पाणी. अचानक एक वृद्ध माणूस त्याच्या जवळ आला आणि सहज म्हटला, विश्वास ठेव, संकट संपतात. विश्वास ठेव, संकट संपतात. एवढं बोलून तो निघून गेला. फक्त थोडा वेळ थांबला. त्या चेहऱ्याला मामांची झलक दिसली. घरी आल्यावर तसं मन विचित्र शांत झालं. त्या रात्री त्याला पुन्हा स्वप्न पडलं. मामा एका नदीकिनारी बसले होते. भक्ताने विचारलं, मामा, माझ्या आयुष्यात एवढ्या अडचणी का आहेत? मामा म्हणाले, अरे बाळा, परीक्षा म्हणजे दूर जाणं नाही तर मजबूत होणं. सकाळी उठल्यावर त्याला जाणवलं की संकट अजूनही आधीपेक्षा जास्त स्थिर आहे. हळूहळू त्याने आयुष्यातील अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला सुरुवात केली. तो आईवडिलांशी शांतपणे बोलणे, गरजूंना मदत करणे, स्वतःवर राग न काढणे. त्याच्या मनात आता एक नवीन समज वाढू लागली. मामांची सेवा म्हणजे स्वतःला बदलण्याची प्रक्रिया आहे. त्याच्या मनात आता एक वेगळ्या प्रकारे उभा राहू लागला. त्याला जाणवलं की मामांनी कधीच त्याला घाबरवलं नाही, उलट प्रेमाने विचार करायला लावलं. दिवस पुढे गेले तसे त्याच्या आयुष्यात छोट्या छोट्या चांगल्या गोष्टी घडू लागल्या. अडकलेले पैसे मिळाले, घरातील वातावरण शांत झालं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या मनातील भीती कमी होऊ लागली. मामा बाहेर नाहीत, ते आपल्या विचारांमध्ये आहेत, ते आपल्या अंतःकरणांमध्ये आहेत, ते आपल्या निर्णयात आहेत. आणि ज्या दिवशी त्यांनी हे स्वीकारलं त्या दिवशी त्याला आपण पहिल्यांदा खरी शांतता मिळाली. त्याच्या श्रद्धेला पूर्णपणे बदलून टाकणारं होतं. जसा जसा काळ पुढे जात होता भक्ताची श्रद्धा वाढत होती. पण एक दिवस अशी घटना घडली, त्याच्या आयुष्याचा संपूर्ण दृष्टिकोन बदलला. त्या दिवशी तो खूप थकलेला होता. दिवसभर कामात अडचणी, मनात ताण आणि रात्री घरी येऊन तो शांतपणे मामांच्या फोटोसमोर बसला. त्यांनी काही मागितलं नाही, फक्त शांतपणे डोळे मिटले. अचानक त्याला जाणवू लागले की खोलीत एखादी ऊर्जा आहे. मन शांत होत गेलं. नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. त्या क्षणी त्याच्या मनात एक स्पष्ट विचार आला, तू स्वतःला दोष देत राहिलास, पण मी तुला कधीच नाकारलं नाही. त्याने धसकून डोळे उघडले, पण आजूबाजूला कोणीच नव्हते. तरीही त्या अनुभवाने त्याचे मन हल्ले. दुसऱ्या दिवशी तो मंदिरात गेला. तिथे एक साधू शांतपणे म्हणाले, सेवा म्हणजे प्रेम, भीती नाही. हे एकटाच त्याला वाटलं, जणू मामा स्वतः त्याच्याशी बोलत आहेत. त्याने त्या दिवसापासून स्वतःवर कठोर निर्णय लादले, पूर्णपणे बंद केले. मनाने प्रामाणिकपणे राहण्याचा मार्ग स्वीकारला. म्हणजे काही आठवड्यात त्याच्या सवयी आपोआप बदलायला लागल्या. ज्या गोष्टींबद्दल त्याला आधी परिस्थिती निर्माण व्हायची त्या आता शांतपणे कमी होऊ लागल्या. त्याला जाणवले की मनामध्ये बदल जबरदस्ती नाही, तर तो स्वतःच्या अंतर्मनातून होतो. एक दिवस तो आपल्या मित्रांसोबत बसला होता, तेव्हा सहज मांसाहार न करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयामध्ये अपराधीपणा नव्हता, फक्त समाधान होतं. त्याला कळलं की मामांनी त्याच्याकडून काहीही हिसकावून घेतलं नाही, पण हा बदल मात्र मामांनी घडवून आणलेला आहे. त्याने फक्त स्वतःला समजून घ्यायला शिकलं. त्या रात्री स्वप्न पडलं की मामा हसत म्हणाले, जेव्हा मन बदलतं तेव्हा सवय आपोआप बदलते, स्वतः मागे राहतात. सकाळी उठल्यावर त्याला इतकी शांतता वाटू लागली, जणू आयुष्यभराचा भार उतरला होता. आता तो इतरांना सुद्धा सांगू लागला की मामांची सेवा करण्यासाठी परिपूर्ण असणे गरजेचे नाही. अपूर्ण माणूसच मामांची सेवेतून पूर्णत्वाकडे जातो. त्याने अनुभव सांगितले की मामांची खरी कृपा म्हणजे काय, माणसाला हळूहळू योग्य दिशेने नेणं. त्या दिवसानंतर त्याच्या आयुष्यातील प्रत्येक अडचण त्याला घाबरवत नव्हती, कारण त्याला खात्री होती की मामा त्याच्या सोबत आहेत. आणि त्याच्या मनात आता एकच भावना उतरली होती, ती म्हणजे मामांच्या प्रती फक्त आणि फक्त कृतज्ञता. तर भक्तांनो, सेवा करताना नियमापेक्षा आणि आपण जास्त विश्वास, श्रद्धा याची गरज असते. जर तुमचं मन शुद्ध असेल, अंतःकरण शुद्ध असेल, तर मामा नेहमी आपल्या सोबत राहतात. भक्तांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली
कमेंट करून मला नक्की सांगा. आणि मांसाहार करणं योग्य आहे की चुकीचं आहे हे सुद्धा कमेंट करून मला नक्की सांगा. बाळूमामांवर तुमचा विश्वास असेल तर बाळूमामा माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करून हा व्हिडिओ पुढे 5 भक्तांना शेअर करा. सुद्या मनुष्य हा श्वास घ्यायला विसरत नाही. तो कोठून तरी हवेचा स्रोत शोधतोच आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थिती असू द्या यश खेचून आणतोच. कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की आपल्यालाही वाटतं की हे दिवस माझे केव्हा संपतील. पुन्हा पुन्हा त्याच अडचणी तेच संकट माझ्या आयुष्यात येतात. हे केव्हा संपेल. मी आता हे सगळं सहन नाही करू शकत, कारण प्रत्येक वेळी नवा प्रॉब्लेम माझ्या पुढे उभा आहे. अशा वेळी काय करावे. डोळे घट्ट बंद करून श्री संत बाळूमामांचा फोटो डोळ्यासमोर आणून अगदी मनापासून श्रद्धेने अंतःकरणातून श्री संत बाळूमामांच्या नावाचं ध्यान करावं. बाळूमामांचा चेहरा डोळ्यासमोर आणून मामांना सांगावे, मामा, माझे सर्व दुःख, माझे सर्व संकट, अडचणी, समस्या सर्व काही तुमची आहे आणि मी मात्र तुमचा आहे. माझं आयुष्य तुमचं, माझं सर्वस्व तुमचं. आता तुम्ही काय आहे ते बघा. मी कसलंही टेन्शन घेणार नाही. माझं टेन्शन आता तुम्ही घ्या. मामांवर सर्व सोपवा आणि चिंतामुक्त होऊन मामांवर विश्वास ठेवा. मामा सर्व काही ठीक करतील. मामा म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला अशाच प्रकारे जगायचं आहे जिथे तुला मान मिळेल, जिथे तुला मतं ठेवण्याची मुभा मिळेल. मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार ठेव. तेव्हाच तर तू या जगामध्ये स्वाभिमानाने जगू शकणार. अरे बाळ, तू कुणाच्या शब्दाखाली दबला जाणार नाहीस. अशाच प्रकारची जगण्याची रीत बनव. आयुष्यात जो व्यक्ती आपल्या पूर्ण शक्तीचा वापर करून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्या कष्टाला पाहून यश त्याच्या पायाशी लोटांगण घातल्याशिवाय राहत नाही. आपल्या समाजात अशा प्रकारची अनेक लोक आहेत ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करून जिद्दीद्वारे अनेक गोष्टी प्राप्त केल्या आहेत. आयुष्याच्या प्रवासात लोक आपल्यावर टीका करणारच, अपमान करणारच, पण यात सर्वात महत्त्वाचं असतं म्हणजे या सर्व गोष्टींना मोटिवेशन बनवून सक्सेस मिळणं आणि न थांबता चालत राहणं. जो व्यक्ती या प्रसंगातून शिकून पुढे जातो तो आयुष्यात सक्सेसफुल होतो. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतो. सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा. 1 मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, पण 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो. मामांची शिकवण नेहमी लक्षात ठेवा. आपल्याबद्दल कोणीही कितीही वाईट विचार करू द्या, पण आपण कुणाबद्दलही वाईट विचार करायचे नाहीत. मित्रांनो, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा. जी व्यक्ती तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करते त्या व्यक्तीला सुद्धा तुम्हीही जपण्याचा प्रयत्न करा. म्हणतात ना, एक वेळची पंगत चुकली की जेवण सुद्धा चुकतं आणि संगत चुकली की आयुष्याची दिशा चुकते. म्हणूनच योग्य माणसं आयुष्यात असणं महत्त्वाचं असतं. मित्रांनो, आयुष्यामध्ये महत्त्वाची माणसं तुम्ही ठेवायलाच पाहिजे. मामा सांगतात, अरे मुला, कोणाच्याही मागे जास्त धावू नका. ज्या व्यक्तीच्या मागे तुम्ही जास्त धावता ना, त्या व्यक्तीच्या नजरेत आपली किंमत कमी असते. म्हणून कुणाला किती महत्त्व द्यायचं यावर तुम्ही सुद्धा बारकाईने विचार करायला हवा. म्हणूनच विचार करूनच लोकांना महत्त्व दिले पाहिजे. मित्रांनो, आयुष्यामध्ये कधीही पलत्याच्या मागे लागू नका, पलत्याच्या मागे धावू नका. मित्रांनो, कर्म करत असताना नेहमी सावधगिरीने करा, कारण एक ना एक दिवस त्या कर्माचे फळ हे मिळणारच असते, हे निश्चित आहे. कारण मित्रांनो, या ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो, परंतु नियतीचा हा सिद्धांत कधीही बदलू शकत नाही, हे लक्षात ठेवा. मामा सांगतात, अरे मुला, आयुष्यामध्ये कधीच कुणाला घाबरू नकोस, परंतु
कर्माला नक्कीच घाबर, कारण बाळा उशिरा का होईना कर्माचे फळ हे मिळतच असते. मग बाळा तुझे ते कर्म चांगले असोत किंवा वाईट असोत. मित्रांनो, आयुष्यात कधीच लोकांचा विचार करू नका. ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्यावर लोक हसतात आणि ज्यांच्याकडे खूप काही आहे त्यांच्यावर लोक जळतात. म्हणून मित्रांनो, लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. जे काही करायचं आहे ते तुमच्या मनाने, तुमच्या विचारानेच करा. लोकांचा सल्ला घेऊ नका. मित्रांनो, आयुष्यात कधीच कष्ट करायला लाजू नका आणि श्रीमंती आल्यावर माजू नका. हा मामांचा शब्द तुम्ही आजच्या दैवी संदेशातून लक्षात ठेवा. मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठं संकट येऊन सुद्धा तुम्हाला त्या संकटाशी सामना करण्याइतकी तुमच्यामध्ये शक्ती असेल, तुमच्यामध्ये बळ असेल, तर मित्रांनो समजून जावा की ही लीला, ही किमया आपल्या मामांची आहे. मित्रांनो, मामा सांगतात, भुकेपेक्षा जास्त खाणे ही विकृती आहे. वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांची भूक भागवणे ही तुमची संस्कृती आहे, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आशीर्वाद जेवढे घेता येतील तेवढे घ्या, पण चुकूनही कुणाचा तळतळाट घेऊ नका. आपल्या सुखासाठी कधी दुसऱ्यांना दुखवू नका आणि दुसऱ्यांचं मन दुखवून त्यांना त्रास होईल असे कधी वागू नका. मामा सांगतात, आई होण्यासाठी फक्त स्त्री असणं महत्त्वाचं नाही, तर तिच्या अंतःकरणात, तिच्या हृदयात आईचं प्रेम, आईची ममता असेल तर पुरुषामध्येही आई दिसत असते, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या, पण जर तुम्ही कुणाचा तळतळाट घेतला तर त्याचे फळ तुम्हाला कितीतरी पटीने जास्त भोगावे लागेल, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. मित्रांनो, प्रयत्न न करता कुठली तरी गोष्ट मिळवणे ही या भूतलावर अस्तित्वात नाही. मित्रांनो, आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न हे करावेच लागतात. कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला तुमची शक्ती ही दाखवावीच लागते, हे लक्षात ठेवा. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून. उद्या या जगात काय घडते हे कोणालाच माहीत नसते. हे ब्रह्मांड नायक बाळूमामा, जे सुख स्वर्गात सुद्धा मिळणार नाही ते सुख तुमच्या चरणात आहे. हे बाळूमामा, कितीही मोठी समस्या असू द्या, पण तुमच्या नावातच समाधान आहे. हे बाळूमामा, तुमचं नाव घेतल्यानंतर आयुष्यामध्ये सर्व काही मिळतं, आयुष्यातील सर्वात मोठं सुख मिळतं. म्हणूनच बाळूमामा, आम्ही सदैव तुमचं नाव घेतो, आम्ही सदैव तुमचं नामस्मरण करतो. आणि म्हणूनच मामा, आम्ही आयुष्यातील कितीही मोठ्या तीव्र संकटावर मात करतो, संकटाशी सामना करतो. कारण बाळूमामा, तुमच्या नामातच एवढी शक्ती आहे की त्यामुळे आम्ही संकटावर मात करू शकतो. म्हणूनच मित्रांनो, आयुष्यामध्ये कितीही वाईट वेळ आली, काहीही झालं, कितीही सुख आलं किंवा कितीही दुःख आलं, तरी मामांचे नाव नेहमी तुमच्या मुखात ठेवा. आयुष्यात कधीच असं होत नाही की कोणतीही गोष्ट ठरवली आणि लगेच झाली, असं कधीच होत नाही, हे लक्षात ठेवा. आयुष्यात चांगली गोष्ट मिळवण्यासाठी संयम हा ठेवावाच लागतो. मामा सांगतात, अरे बाळा, हाल होतील रे, पण हार होणार नाही, हे लक्षात ठेव. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. म्हणून मित्रांनो, प्रत्येकावर दया करा, प्रत्येकाशी प्रेमाने वागा, माणुसकी जपण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही असे केलात तर परमेश्वर सुद्धा तुमच्यावर तितकेच प्रेम करेल आणि तुम्हाला सुद्धा तितकंच जपण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, मामा म्हणतात, अरे मुला, लक्षात ठेव, या कलियुगात खरा माणूस हा झुरतो आणि खोटा माणूस हा मिरवत फिरतो. पण बाळा, लक्षात ठेव, शेवटी विजय हा सत्याचाच होतो. हे बाळूमामा, आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत, परंतु त्या अडचणींशी सामना करण्याची शक्ती तुमच्यामुळेच येते. बाळूमामा, आम्ही सदैव तुमचे नामस्मरण करतो, आम्ही सदैव तुमच्या नामात राहतो. म्हणून आम्हाला ती तीव्र प्रचंड अशी शक्ती तुम्ही प्राप्त करून दिली आहे आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळाला आहे. मित्रांनो, आयुष्यामध्ये कितीही मोठे संकट आले, कितीही मोठी अडचण आली, तर मामांचे मुखामध्ये नाव घेत एक एक पाऊल पुढे टाकत जा. तुम्हाला तुमच्या अडचणीवर नक्कीच एक मोठा तोडगा मिळेल. पण मित्रांनो, त्यासाठी तुमच्या मनामध्ये बाळूमामाबद्दल श्रद्धा, विश्वास असायलाच हवा. जिथे श्रद्धा आणि भक्ती असते ना, जिथे श्रद्धा आणि भक्ती असते, तिथे मामांची शक्ती असतेच असते, हे लक्षात ठेवा.
मित्रांनो, मामा सांगतात, अरे बाळा, हातातलं कोणी हिसकावून घेतलं म्हणून रडत बसू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव बाळ, हातातलं कोणी हिसकावून घेतलं तरी नशिबातलं कोणीच हिसकावून घेऊ शकत नाही. कष्टाचं कधीच संपत नाही आणि फुकटचं कधीच पुरत नाही, हे लक्षात ठेव. मामा सांगतात, माणसाचं मन निर्मळ असलं की त्याला पुण्य कमवण्याची आणि चरित्र गमवण्याची कधीच भीती बाळगण्याची गरज नसते. म्हणून मित्रांनो, आयुष्यात नेहमी तुमचं मन निर्मळ आणि पाण्यासारखं नितळ पवित्र ठेवा. मित्रांनो, तुमची पाहिलेली स्वप्न पूर्ण होत नसतील तर तुमची तत्त्व बदलण्यापेक्षा कामाची पद्धत बदला. कारण झाडं नेहमी पानं बदलत असतात, त्यांच्या मुळा बदलत नाहीत, हे लक्षात ठेवा. मामांच्या प्रिय भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या कलियुगातील लोक तुमच्या दिखाव्यावरून तुमची किंमत ठरवतात, परंतु बाळूमामा मात्र तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ देत असताना तुमच्या नियतीवरून फळ देत असतात. त्यामुळे मित्रांनो, जास्त लोकांचा विचार न करता दिखावा दाखवण्यापेक्षा तुम्ही तुमची नियत चांगली ठेवा. तुमचं अंतःकरण हे शुद्ध, पवित्र, नितळ, निर्मळ ठेवा. मग मित्रांनो, बाळूमामांच्या या मताशी तुम्ही सहमत असाल तर कमेंटमध्ये टाईप करा, होय बाळूमामा, मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे, असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा. आणि मित्रांनो, हा संदेश